आज आपण प्लास्टिकच्या बॉटलपासून सुंदर असा आकाशकंदील बनवणार आहे। त्यासाठी मी घरामध्ये साडीचा एक बॉक्स पडलेला होता, त्याला सिल्वर कलर होता एका साईडने। तर तो बॉक्स घेतला, त्याच्यानंतर त्याच्यावर लोटसचे जे पेटल्स असतात ते तसे आकार मी कट करून घेतले। 6 मोठ्या आकाराच्या आणि 6 लहान आकाराच्या ह्या पेटल्स कट केलेले आहेत। त्यानंतर मी त्या बॉटलवरती पेस्ट करणार आहे। त्यासाठी आधी वरचा लेयर मी लावून घेतलेला आहे 6 पेटल्सचा। त्याच्यासाठी ग्लू गनचा किंवा आपल्याकडे सेलो टेप असेल तर सेलो टेपचा वापर करून आपण त्या पेस्ट करू शकतो। या पद्धतीने वरचा लेयर आधी पेस्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर जो खालचा लेयर आहे त्यासाठी पण आपण त्याच पद्धतीने ग्लू गनचा किंवा सेलो टेपचा वापर करून आपण त्या देखील पेस्ट करून घेतल्या आहोत। त्यानंतर उरलेल्या बॉक्सच्या वरच्या साईडच्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्यांपासून त्या मी व्यवस्थित कट करून घेतल्या आणि त्यावर पण मी छोट्या छोट्या आकाराच्या मी पेटल्स कट करून घेतलेले आहे। फक्त याच्यामध्ये ह्या ज्या पेटल्स आहे ह्या वेगवेगळ्या करायच्या नाही, जॉईंट म्हणजे खालची बाजू थोडीशी आपल्याला ठेवायची आहे। आता ही तयार केलेली जी पेटल्सची पट्टी आहे ती आपण जे बॉटलचं झाकण आहे त्याच्यावरती पेस्ट करणार आहोत। तर या पद्धतीने असं पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आणखी एक पट्टीला तसंच पद्धतीने पेटल्स कट करून घेतले आणि त्या झाकणाच्या खालच्या बाजूला मी ते पेस्ट केलेलं आहे, जेणेकरून वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला कमळाचे पेटल्स सारखे आकार आपला तयार होणार आहे। या पद्धतीने आपलं हे आकाशकंदीलचं आकार दिसत आहे। त्यानंतर माझ्याकडे एक लेस होती, या लेसचा वापर मी डेकोरेशनसाठी करणार आहे। वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला मी ही लेस चिटकवलेली आहे। त्यानंतर आणखी डेकोरेशन करण्यासाठी मी काही इथे स्टोन्स वापरलेले आहे, कुंदन वापरलेले आहेत आणि सुंदर असं डेकोरेशन या आकाशकंदीलचं करत आहे। त्यानंतर माझ्याकडे काही लटकन होते रेशमी दोऱ्यांचे। हे रेशमी दोऱ्यांचे लटकन मी खालच्या बाजूने त्याला लावलेले आहेत आणि या पद्धतीने माझा छोटासा सुंदर असा आकाशकंदील प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीपासून मी तयार केलेला आहे। यानंतर हे झाकण उघडून त्याच्यावरती मी आकाशकंदील पकडण्यासाठी आपण त्याला दोरा ॲड करून घेणार आहोत। या पद्धतीने आकाशकंदील तयार झाला आहे।